नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या जेवढे काही चालू घडामोडीवर प्रश्न होतील तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी। तर नितीन गडकरी यांना 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गणेश उत्सव। तर पहा, गणेश या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाक पूल। तर पहा, मुंबईतील कर्नाक पूल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल, कोणतं सिंदूर पूल असे नाव ठेवण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक चौथा, स्वच्छता संरक्षण 2024-25 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ मोठे शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अहमदाबाद। तर स्वच्छता संरक्षण 2024-25 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे अहमदाबाद हे शहर घोषित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका पार्टी। तर एलॉन मस्क यांनी पहा, अमेरिका पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, ICCचा नवीन CEO म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, संजय गुप्ता। तर संजय गुप्ता यांची ICCचा नवीन CEO म्हणून निवड करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, अस्ता पुनिया। तर अस्ता पुनिया ही महिला पहा, भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राम सुतार। तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात ही पहा सन 1995 मध्ये। कधी? सन 1995 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। तसेच पहा, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2022 मध्ये, कधी 2022 मध्ये देण्यात आलेला आहे। अशोक सराफ यांना पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 2023 मध्ये, कधी 2023 मध्ये अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि प्रदीप महाजनला कधी? तर 2024 मध्ये प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि 2025 मध्ये राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 9, ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, हॉकी। तर ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने पहा, हॉकी या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कुठे सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, हैदराबाद। तर हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हे सुरू झालेले आहे। प्रश्न क्रमांक 11, वानखडे स्टेडियममधील स्टँडला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे किंवा देण्यात आले आहे?
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे रोहित शर्मा, दुसरा आहे शरद पवार आणि तिसरा आहे अजित वाडेकर. या तिघांचे नाव पहा वानखेडे स्टेडियममधील स्टँडला नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, गोविंद मोहन. तर अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, अर्जेंटिना. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहा अर्जेंटिना या देशाने की टू द सिटी पुरस्कार हा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बिहार. तर मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा ही योजना बिहार या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 15, नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 12. तर पहा, नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 12 किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा. तर पहा, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य हे गोवा हे राज्य बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 17, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शुभांशु शुक्ला. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे शुभांशु शुक्ला हा पहिले भारतीय ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 विजेता कोण ठरलेला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ओपल सुचाता. तर ओपल सुचाता या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025च्या विजेता ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 19, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. तर हरियाणा या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा होत आहे. प्रश्न क्रमांक 20, जून 2025मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर पहा, जून 2025मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21, 18व्या IPL 2025चा विजेता कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरू. तर 18व्या IPL 2025चा विजेता हा रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरू ठरलेला आहे. तर उपविजेता कोणता ठरलेला आहे? तर तो पंजाब किंग्स. कोणता? पंजाब किंग्स ही टीम उपविजेता ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, 2025चा लता मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कुमार मंगलम बिर्ला. तर कुमार मंगलम बिर्ला यांना 2025चा लता मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताचे पहिले संविधान पार्क कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. तर नागपूर या शहरामध्ये भारताचे पहिले संविधान पार्क हे स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 24, जागतिक लिंग समानता निर्देशांक 2025मध्ये
भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 131व्या. तर जागतिक लिंग समानता निर्देशांक 2025मध्ये भारत हा 131व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर कोणते घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दिल्ली. तर दिल्ली या शहराला देशातील पहिले भटके कुत्रे मुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 24. तर आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा 2025मध्ये भारताने एकूण 24 पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेश कुमार सिया. तर राजेश कुमार सिया हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28. रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्र हे राज्य रुद्र प्रकल्प राबवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहेत. प्रश्न क्रमांक 29. मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. 66व्या महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वेताळ शेळके. तर वेताळ शेळके हा 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा विजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रवण सिंग. तर श्रवण सिंग हा ऑपरेशन सिंदूरचा सर्वात लहान योद्धा ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. झाडांसाठी महाराष्ट्रातली पहिली ट्री ॲम्ब्युलन्स कोठे दाखल होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर पुणे या शहरामध्ये झाडांसाठी महाराष्ट्रातली पहिली ट्री ॲम्ब्युलन्स हे दाखल होणार आहे. प्रश्न क्रमांक 33. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले असून तर तो कोणत्या नदीवर बांधला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा चिनाब नदी. तर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले असून तर ते पहा चिनाब नदीवर तो बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शकुंतला खटावकर. तर शकुंतला खटावकर यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 35. जपानला मागे टाकत भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा चौथी. तर जपानला मागे टाकत भारत हा जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिवंडी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे उभारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 37. म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ऑपरेशन ब्रह्मा. तर म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा हे अभियान राबवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 38. लिस्बनच्या सिटी की ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. तर द्रौपदी मुर्मू यांना लिस्बनच्या सिटी की ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 39. जम्मू काश्मीरमधील कोणत्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा
पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ATM सुविधा असलेली भारतातील पहिली ट्रेन कोणती ठरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंचवटी एक्सप्रेस. तर ATM सुविधा असलेली भारतातली पहिली ट्रेन कोणती ठरलेली आहे? तर ती पंचवटी एक्सप्रेस ही ट्रेन ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 41 विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जसप्रीत बुमराह. तर विस्डन क्रिकेट ऑफ द इयर 2025 हा जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल पंडित यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ ही घेतलेली आहे.